नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 वार सोमवार। बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने। दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात। आजचा सुचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। इकडे अनेक पोलीस स्टेशन हद्दीत एकही पोलीस निरीक्षक रुजू झाले नसतानाही 2 गुन्हे शाखा पथक आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने संयुक्त ऑपरेशन राबवून 5 पोलीस स्टेशन हद्दीतील वर्ली जुगारावर धडक कारवाई केली आहे। बडनेरा, राजापेठ, सिटी कोतवाली, नागपुरी गेट आणि फ्रेजरपुरा हद्दीत अचानक छापा टाकून अनेकांची धरपकड मोहीम राबविल्याने आता अवैध धंदे चालकाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। अमरावती शहर पोलीस आयुक्त रेड्डी यांनी अचानक शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर एकाच वेळी बेधडक कारवाईचे आदेश दिले असता शहर पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथक आणि गुन्हे शाखेच्या दोन्ही पथक यांनी संयुक्त छापा मोहीम योजना आखून शहरात 5 पोलीस स्टेशन हद्दीत एकाच वेळी धाड सत्र मोहीम राबविण्यात आली। शहर गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकाला अद्यापही पोलीस निरीक्षक रुजू झाले नसतानाही टीमने आणि विशेष पोलीस पथकाने सोमवारी बडनेरा, फ्रेजरपुरा, सिटी कोतवाली, नागपुरी गेट, राजापेठ या पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस स्टेशनच्या कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती न देता अवैध धंद्यांवर यशस्वी धाड सत्र राबवून अनेकांना ताब्यात घेण्यात यश आले आहे। आधी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत शेरा नामक जुगार चालकाच्या धंद्यांवर छापा टाकून 6 जणांना ताब्यात घेऊन 11,000 रुपये जप्त करण्यात आले, तर नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत शेख शहजाद यांच्या धंद्यावर छापा टाकून 5 आरोपीसह 10,470 रुपये जप्त करण्यात आले। सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील इतवारा येथील धंद्यांवरनं 1 आरोपी तर नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील पठाण चौक येथील अवैध धंद्यांवर छापा टाकून 2 आरोपी ताब्यात घेतले। येथून 6,000 जप्त करण्यात आले आहे। बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा सापळा रचून अब्दुल सादिक याच्या धंद्यावर छापा टाकून 4 आरोपींना ताब्यात घेऊन 7,000 रुपये जप्त करण्यात आले। अमरावती शहरात प्रथमच एकाच वेळी 5 पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक अवैध धंद्यांवर बेधडक कारवाई केल्याचे बोलले जात आहे। आता अवैध धंदे चालकांविरुद्ध शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे। अशा बेधडक आणि शानदार यशस्वी धाड सत्र मोहीमने शहरातील अनेक अवैध धंदे चालकाचे धाबे दणाणले आहेत। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात 16 जानेवारीला अकोट पोलिसांनी पेट्रोलिंग करताना संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 2 आरोपींना अटक केली होती। अजय देठे आणि प्रफुल्ल चव्हाण अशा 2 आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून पोलिसांनी 2 देशी कट्ट्यांसह 9 जिवंत कारतूस जप्त केले आहे। चौकशी दरम्यान आरोपीचे थेट लॉरेन्स बिनशोई आंतरराष्ट्रीय यांचे संबंध असल्याचे समोर आल्याने अकोला पोलीस कसून चौकशी करीत आहेत। पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली। अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असलेल्या एका आरोपीला पुण्यातल्या वारजे भागातील भालेकर वस्तीतून अटक केली। शुभम रामेश्वर लोणकर असे आरोपीचे नाव आहे। तो मूळचा अकोट तालुक्यातल्या नेवोरी गावाचा रहिवासी आहे। त्याचा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्याशी संपर्क आणि संबंध असल्याचा पोलीस तपासात समोर आलाय। त्याला या दोघांचे आंतरराष्ट्रीय कॉल आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। त्याचं नाव प्रफुल्ल विनायक चव्हाण, वय 25, राहणार अडगाव बुद्रुक तेलारा। दुसरा आरोपी अजय कोलाराम थेटे,
वय 27 राहणार अकोट या दोघांचा रोड निष्पन्न झाला होता आणि अकॉर्डिंगली गुन्ह्यामध्ये त्याची अटक करण्यात आली होती. पुढची तपासामध्ये असं दिसून आला की एक अननोन आरोपी यांनी वेपन एक पास त्या आरोपीला एक आणखी आरोपी शुभम रामेश्वर लोणकर वय 25 राहणार वारजे पुणे यांनी डायरेक्ट केला होता की या ठिकाणी तुम्ही जाऊन या लोकांना भेटा आणि ते पार्सल डिलिव्हरी करा. शुभम लोणकर बद्दल तपास करताना पोलिसांची टीम वेगवेगळ्या ठिकाणी गेली आणि सेफ्टी एक होते त्याची स्कूटनी केल्यानंतर असं लक्षात आला की आरोपी शुभम लोणकर यांनी गँगस्टर 2 वेळी व्हिडिओ कॉल्स केलेले आहेत. ते व्हिडिओ कॉल अंदाजे डिसेंबर 2022 तसेच डिसेंबर 2023 मध्ये आरोपी शुभम लोणकरला इंटरनॅशनल नंबर्सवरून कॉल पण आलेले आहे. यामध्ये एक कॉल तथाकथित अनमोल बिश्नोई नंबर से और दूसरा एक दुबई के नंबर से प्राप्त हुए. इस जानकारी के आधार पे आगे की तपास अकोट पुलिस और एनसीबी की तरफ से किया जा रहा है. तांत्रिक तपासणी और इतर तपासणी 16 जानेवारीला अकोट पोलिसांनी गस्ती दरम्यान संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 2 आरोपींना अटक केली होती. अजय देठे आणि प्रफुल्ल चव्हाण अशी या 2 आरोपींचे नाव होते. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 देशी कट्ट्यासह 9 जिवंत कारतूस जप्त केली. त्यांच्या चौकशी दरम्यान हत्यार पुरवठ्याचा मास्टरमाइंड असलेल्या शुभम लोणकरचं नाव समोर आलं. सध्या आरोपी शुभम लोणकर हा पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान अकोल्यातील आरोपीचे थेट लॉरेन्स बिश्नोई आंतरराष्ट्रीय यांचे संबंध असल्यास समोर आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. आज अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. जानेवारीला अकोट येथे 2 फायर आर्म्स तसेच 9 राऊंड्स जप्त करण्यात आले होते. या तपासात सुरुवातीला 2 आरोपी हे अटक करण्यात आले आणि त्याच्यानंतर पुढची तपासमध्ये असा दिसून आला की पुण्याचा एक आरोपी यांनी ते सगळं ऑपरेशन गाईड केला होता आणि एक मिडलमॅन मार्फत अकोटला डिलिव्हरी देण्यात आली होती. पुण्याच्या आरोपीला 29 जानेवारीला ताब्यात घेण्यात आला होता. याची पुढची तांत्रिक तपासणीमध्ये असा दिसून आला की हा आरोपींनी तथाकथित लॉरेन्स बिश्नोई सोबत 2 वेळी व्हिडिओ कॉल केलेले आहे. तसेच याचा तथाकथित भाऊ अनमोल बिश्नोई सोबत पण एक ऑडिओ कॉल तसेच एक आणखी इंटरनॅशनल नंबरवरून ऑडिओ कॉल्स आहे. पुढची तपास अकोट सिटी तसेच LC मार्फत होत आहे आणि आम्ही सर्व रीतीने सर्व अँगलने तपास पुढची करत आहेत. इन्व्हेस्टिगेशन मध्ये नक्की समजणार आहे की काय उद्देश होता. सर आतापर्यंत किती लोक आहेत? 3. शुभम आणि त्याच्या इतर 2 साथीदारांचा बिश्नोई गँगच्या इतर कोणत्या गुन्ह्यात समावेश आहे का याचा तपास अकोला पोलीस करत आहेत. दर्यापूर ते अकोला मार्गावरील गोडेगाव फाटाजवळ अवैध जनावरे घेऊन जात असताना जनावरांचे वाहन पलटी होऊन वाहन चालकाचा मृत्यू झाला तर वाहनातील 6 जनावरांचाही मृत्यू झालाय. ही घटना सकाळी 5 वाजताच्या सुमारास टायर फुटल्याने घडली अशी माहिती समोर आली आहे. यात आता दर्यापूर पोलिसांचा बंदोबस्त दाखल होऊन पुढील तपास सुरू आहे. दर्यापूर ते अकोला महामार्गावरील गोडेगाव जवळ दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास दर्यापूरवरून अकोला मार्ग 11 जनावरे घेऊन जाणारा ट्रक MH30 BD 3815 क्रमांकाच्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. सदर ट्रकमध्ये 11 जनावरे कोंबली होती. त्यामुळे या ट्रकद्वारे जनावरांची तस्करी होत असल्याचे समजले. या भीषण अपघातात वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकमधील 2 सहकारी फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतक चालकाला दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून पलटी वाहन याला JCBच्या माध्यमातून रस्त्याच्या खाईतून बाहेर काढण्यात आले.
या अपघातात 6 जनावरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून 5 जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर स्थानिक डॉक्टरांनी इलाज केला. घटनास्थळी दर्यापूर पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला असून काही काळासाठी मुख्य रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट व सहकारी तिथे दाखल झाले. यांनी पोलिसांना सहकार्य केले. दर्यापूर शहरातून दररोज सकाळी 5 वाजताच्या सुमारास अशा प्रकारे भरधाव वेगाने अवैध जनावरांचे वाहन अकोला येथे जात असल्याची चर्चा आहे. चांदूर रेल्वे शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर अमरावती रोडवरील मछली तळाजवळ बसने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार 5 फेब्रुवारी सकाळी 10:30 वाजता मोरेश्वर महादेव रेवतकर हे आपल्या कुटुंबासह चांदूरहून अमरावतीच्या दिशेने आपल्या मोटरसायकल क्रमांक MH32 AU 9075 ने जात होते. त्याच महामंडळाची बस विरुद्ध दिशेने येत होती. MH40 N 8965 या क्रमांकाच्या मागच्या चाकाखाली आल्यामुळे मोटरसायकल स्वार कारंजा घाडगे बिहाडी गावात राहणारा 34 वर्षीय मोरेश्वर महादेव रेवतकर व त्यांचा 3 वर्षीय मुलगा आदित्य मोरेश्वर रेवतकर हे जागीच गतप्राण झाले. तर या अपघातात 30 वर्षीय पत्नी सविता मोरेश्वर रेवतकर आणि 1 वर्षीय मुलगी वैष्णवी मोरेश्वर रेवतकर जखमी झाले. नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. याच घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. पुढील तपास SHO अहिरकर यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल शिवाजी घुगे करीत आहेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. सरकारने आशा वर्कर व गटप्रवर्तकांना वेतन वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्यांच्या कोणत्याही प्रकारचा GR न काढल्यामुळे आशा वर्कर व गटप्रवर्तिका महिलांनी संतप्त होऊन 5 फेब्रुवारीला इरविन चौक येथे रास्ता रोको व जेलभरो आंदोलन केलेत. यावेळी महिलांनी सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. या मागण्यांचा GR लवकरात लवकर काढण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. गाडगेनगर पोलिसांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना डिटेनही केलेत. नमस्कार, मी संध्या शर्मा, गटप्रवर्तिका, प्राथमिक आरोग्य केंद्र अंबाडा. मी आरोग्य डिपार्टमेंटमध्ये गटप्रवर्तिका म्हणून काम करत आहे. आम्ही गेल्या 22 दिवसापासून संप करत आहे. या आधीसुद्धा आम्ही 22-25 दिवस संप केलेला असून तेव्हाच सरकारने आम्हाला गटप्रवर्तिकेला 10,000 रुपये मानधन आणि आशा स्वयंसेविकेला 7,000 रुपये मानधन, तसेच आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तिका यांना 2,000 रुपये भावबीज असे मान्य केलेले असून आज आम्ही डबल परत बसलो आहे. पण त्यांनी आम्हाला आजपर्यंत GR दिला नाही आहे. त्यांनी जेव्हापर्यंत आम्हाला लेखी GR देणार नाही, आम्ही आमच्या संपाची तीव्रता अजून वाढवणार आहे आणि आमचा संप आम्ही मागे घेणार नाही आहे. याचं कारण हा आहे की आता आम्हाला 22 दिवस झाले संप करून. आज आम्ही रस्ता रोको हा आंदोलन केलेला आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला त्यांनी जेल भरो आंदोलन केल्यामुळे त्यांनी आज आम्हाला जेलात नेण्याची प्रक्रिया केलेली आहे.
13 वर्षीय आदिवासी इशिका कासदेकर हिने भारतासाठी स्केटिंगमध्ये 3 गोल्ड मेडल जिंकलेत आणि आता आंतरराष्ट्रीय खेळासाठी तिचे श्रीलंका येथे सिलेक्शन करण्यात आले आहे। इशिका कासदेकर परतवाडा बस स्थानकावर आगमन झाल्यावर तिचे ढोल ताशाच्या या आतिषबाजीत तिचे भव्य असे स्वागत करण्यात आले। यावेळेस आयडियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य मोरेकर, प्राध्यापक अरुण साठे, ललित कांबळे उपस्थित होते। इशिकाच्या उपलब्धीने प्राचार्यांचे डोळे भरून आलेत। इशिका 2022 पासून IS गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असून तिने स्केटिंग या खेळामध्ये अमरावती, मुंबई येथे उत्कृष्ट प्रदर्शन करून भारताकरिता 3 गोल्ड मेडल जिंकलेत। राणे सर इकडे बघा, राणे सर परतवाड्याच्या आयडियल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या IS गर्ल्स हायस्कूलची ही विद्यार्थिनी आहेत आणि तिचा सत्कार आणि स्वागत करण्यासाठी ढोल ताशाच्या मध्ये गरजामध्ये सत्कार करण्यासाठी आपल्यासोबत या IS गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या मोरेकर मॅडम आले आहेत। त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया पहिले। IS गर्ल्स हायस्कूलसाठी कशाला, ही पूर्ण भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आज आमच्या शाळेची विद्यार्थिनी म्हणजे आज भारतात IS गर्ल्स हायस्कूलचं नाव सोबत परतवाडा, अचलपूर आणि अमरावती हे पण नाव पुढे घेऊन जाणार आहे। ते आपल्या सगळ्यांसाठी, इथे जेवढे लोक उपस्थित आहेत त्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। तिने उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी। मी तिच्या आई वडिलांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करते। वडिलांची विशेष मेहनत आहे, त्या वडिलांमुळेच आज म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद काय असू शकतो आणि आई वडिलांचं ऐकल्यानंतर एखादी मुलगी कुठल्या पदापर्यंत पोहोचू शकते, काय कुठले मेडल ते घेऊ शकते, हे उदाहरण आमच्या इशिकाने आज सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे। पूर्ण शाळेचे विद्यार्थी, व्यवस्थापक मंडळ पूर्णपणे आज इशिकाचं मनापासून अभिनंदन करत आहे। आपल्या काय प्रतिक्रिया, आपण वडील काय म्हणलं? मी वडील आहे, मी फक्त आपल्या स्वतःच्या मुलीचा म्हणजे भविष्यासाठी मी हा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे कसं समाजाच्या, शाळेच्या आणि आपल्या देशाच्या
या निमित्तानं त्याचं मी खूप म्हणजे मेहनत करून घेतलं आणि आता आज नॅशनल जिंकून आता इंटरनॅशनलमध्ये श्रीलंका येथे त्याचं निवड झालेलं आहे. त्याबद्दल इशिकाचं खूप खूप अभिनंदन. यामध्ये विशेष म्हणजे एका वर्षामध्ये ही प्रगती या मुलीने इशिका कासदेकरने केली आहे. इशिका बेटा, आज तू भारतासाठी मेडल जिंकले, श्रीलंका खेळायला जाणार आहे, काय तुझी प्रतिक्रिया? गेली खेळायला? मी अमरावतीला गेली होती. माझी पहिला स्केटिंग अमरावतीला झाले, मुंबई. आता कुठे जाणार खेळायला? आता श्रीलंका. आता श्रीलंका जाणारा इशिका आपल्यासोबत गट शिक्षण अधिकारी इथे आलेले आहेत. त्याचं स्वागत करण्यासाठी सुरभाते मॅडम त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन IAS गटची इशिका कासदेकर, इयत्ता 8वीला असलेली मुलगी, खरोखर तिची मेहनत आणि तिच्या आईवडिलाचा सपोर्ट, तसंच शाळेचा खूप खूप सपोर्ट आहे आणि ती आपल्या तालुक्यातून देशाचं नाव रोशन करणार आहे. अशा ह्या इशिकेला पंचायत समितीच्या वतीने, शाळेच्या वतीने शुभेच्छा देते. आज इशिकाला जे भारतासाठी जिने 3 गोल्ड मेडल जिंकले आणि आता श्रीलंका खेळायला जात आहे, गौरवाची बाब आहे. बस स्टँडवर आज तिचं स्वागत होत आहे आणि आपल्यासोबत आहेत कॅमेरामॅन ललित कांबळेसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज परतवार. श्री क्षेत्र रेवसा येथे श्री मुरलीधर व ब्रह्मचारी महाराज यांच्या 155व्या पुण्यतिथीनिमित्त संस्थान वतीने 7 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता 5 फेब्रुवारीला करण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तसेच श्री सचिनदेव महाराज व देवी वैभवी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, समाजसेवक नितीन कदम व रविराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. अमरावती शहराच्या शेजारी असलेल्या श्री क्षेत्र रेवसा येथे श्री मुरलीधर व ब्रह्मचारी महाराज यांच्या 155व्या पुण्यतिथीनिमित्त संस्थान वतीने 7 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री सचिनदेव महाराज यांचे संगीत, श्री गुरुचरित्र व देवी वैभवी यांचे भागवताचे आयोजन करण्यात आले होते. वाजले, देवाने रडणं थांबवलं नाही. तेवढ्या भगवंताच्या मनामध्ये विचार आला की आता तरी आई बाबांच्या मनातून निघून गेले, रडणं थांबायला पाहिजे, पण असं नाही, काहीतरी कारण शोधायला पाहिजे. तर कुणाच्या तरी घुंगराचा आवाज भगवंताच्या कानी गेला आणि तेच निमित्त साधून थांबवलं. तर ते काय होतं, तर श्री राधाराणींच्या चरणातल्या नूपुरांचा आवाज कानी गेला. श्री राधाराणी, तुम्ही आमच्या वृंदावनामध्ये येऊन पाहाल तर वृंदावनामध्ये भगवंताची सेवा नंतर होते, पहिली श्री राधाराणींची सेवा होते. एकदा योगीजींनी म्हटलं होतं म्हणे की काही म्हणा पण अयोध्येमध्ये अशी सामसूम वाटतं, अयोध्येमध्ये अशी विशिष्ट असे चैतन्य वाटत नाही. त्याचं उत्तर आमच्या वृंदावनातल्या एका संतांनी दिलं, खूप सुंदर दिलं. कारण त्या ठिकाणी श्री किशोरीजींचा अपमान झाला, श्री सीतामैयाचा अपमान झाला, त्यांना जावं लागलं, पण मात्र श्री राधाराणींचा आणि एकच मात्र म्हणतात की किशोरी तेरे चरणन की रज पाव आणि राधा नाम आधार, परमदन राधा नाम आधार असं म्हणत आनंदाने विहार करतात. ज्या वेळेला श्री राधाराणींच्या चरणाच्या नूपुरांचा आवाज गेला, देवाने रडणं थांबवलं. आज मैया म्हणते राधाराणींना तुम्ही तुमच्या कन्हैयाला घेऊन जा. राधाराणी मोठे आहे, कन्हैया लहानचे आमचे. राधाराणीने आणलं, कन्हैयाला पाण्यामध्ये टाकलं आणि मनोही मन विचार केला, हा थोडा मोठा असताना तर याला मी खाऊ घातलं असतं. काय काय आज नैवेद्यामध्ये महाप्रसादामध्ये ते सगळं. 5 फेब्रुवारीला समारोपीय कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, समाजसेवक नितीन कदम व रविराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संस्थानचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते श्री सचिनदेव महाराज व देवी वैभवी यांना शाल, श्रीफळ, मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण देवी वैभवी श्रीजींना देत आहोत. कद्रेताई देवी वैभवी श्रीजींचा हार घालून शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करतात. एकदा दोनदा टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण या सन्मानामध्ये सहभागी होऊया.
Incoming voice call from Swapnil Karwal on SIM SIM2. Incoming voice call from Swapnil Karwal on SIM SIM2. व संस्थान वतीने प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर चंदू सोष्टिया, समाजसेवक नितीन कदम व रविराज देशमुख यांना सुद्धा शाल, श्रीफळ व मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. नितीन भाऊ कदम हे केवळ सिटी चॅनल हे एक हे नाही आहे, अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. लोकांना प्रसिद्धी देणारा, लहानाचा मोठा बनवणारा आमचा डॉक्टर चंदू सोजतिया स्वतः मात्र प्रसिद्धीपासून लाखो कोसों दूर आहे. फार जबरदस्तीने म्हणून त्यांना या ठिकाणी आणावं लागते. ते आज या ठिकाणी आले. खरोखरच ब्रह्मचारी महाराजांनी त्यांना या ठिकाणी बोलावलेलं आहे. आमचे निकम सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत दादारावजी महल्ले करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हरिभक्त परायण डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर नारायणजी निकम हे उत्तराधिकारी व मुख्य विश्वस्त श्री संत वासुदेव शास्त्री घाटे, उपाख्य श्री संत परमहंस ताताजी महाराज भक्ती परंपरा व आश्रम निकम सर दरवर्षी आपल्या इथे येतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावे. साडेचार वाजता आपल्याला या ठिकाणी तोंडात बसवायची आहे. 2 मिनिटं ते यावेळी संपूर्ण संस्थानचे पदाधिकारी, भाविक भक्तसह गावकरी उपस्थित होते. तसेच 5 फेब्रुवारीला संस्थान वतीने 1 लाख भाविक भक्त करिता महाप्रसादाचे आयोजन व दहीहंडी महाआरतीचे आयोजन करण्यात आले. स्वतंत्रपूर्वक सोहळा आणि त्यालाच पुण्यस्मरण सोहळा असं म्हणतात. पुण्यवंत सद्गुरूंचं स्मरण, त्याचं नाव त्या जगात पुण्यस्मरण आहे. त्याला शुद्ध शब्दात पुण्यतिथी असं सुद्धा म्हणतात. ती जैतात जाण्याने ती तिथीच्या जगतामध्ये पुण्यमय आणि पवित्रमय होते. ही ताकद, सामर्थ्य आणि चैतन्य असणारा महात्मा, त्याचे नाव सद्गुरू ब्रह्मचारी महाराज आहे. काय सांगू त्या संतांचे उपकार माझं निरंतर. हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहून महाप्रसादाचा व यात्रेचा लाभ घेतला.
नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 वार सोमवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या।